लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कामाला लागलेत। कोकणाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यापासून उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली। छोटेखानी सभांमधून ठाकरे भाजपवर तुटून पडले। मात्र भाजपनं कोकणातूनच उद्धव ठाकरेंना धक्का दिला। माजी आमदार सूर्यकांत दळवींनी ठाकरेंची साथ सोडत भाजपचा हात पकडलाय। पाहूया। एकीकडे उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातून 2 दिवसांचा कोकण दौरा सुरू केला। त्याचवेळी कोकणातले ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ठाकरेंना रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंना धक्का दिला। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये दळवी भाजपमध्ये गेले। तर जनसंपर्क दौऱ्यातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केला। नाशिकच्या सभेत बोललो होतो भेकड जनता पार्टी, उगाचच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून। ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले, म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे। तर या पक्षाचा नेता चोर करी, त्या पक्षाचा नेता चोर करी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं, सुभाषबाबूंना चोरायचं, आपल्या बाळासाहेबांना चोरायचं। काय ही दयनीय अवस्था। विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले 10 वर्ष राज्य करतोय, ह्याची आता मला लाज वाटते। देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्ममध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते। आम्हाला वाटलं तर की एवढे सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री, आता तर पाव उपमुख्यमंत्री। उद्धव ठाकरेंनी ईडी कारवाईवरून सुद्धा निशाणा साधलाय। हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक आणि अजित पवार यांना क्लीन चिट हीच मोदी गॅरंटी अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली। मोदी सांगतात की अमुक अमुक होगा, हे मोदी गॅरंटी आहे। म्हटलं बरोबर आहे, मोदी गॅरंटी आहेच, कारण इकडच्या वर्तमानपत्रात किती बातम्या आल्यात माहिती नाही, पण मी येताना मुंबईतली वर्तमानपत्र पाहिली, काही बातम्या कापून पण आणल्या। एकाच वृत्तपत्रात 2 बातम्या आहेत। एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी, ईडीकडून अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चिट, मोदी गॅरंटी। भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे। जेव्हा जेव्हा मोदीजींवर त्यांनी आरोप केले तेव्हा तेव्हा यांचा साफ सुपडा झाला। आता देखील ते सगळे मिळून आरोप प्रत्यारोप करतायत, तेव्हाही त्यांचा सुपडा साफ होणार आहे। त्यांचं काय, घर बसलेल्या लोकांचे काय बोलायचं, घरी बसलेल्या लोक घरीच बसवतात। अब की बार 400 पारच्या नाऱ्यावरून हे उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय। 400च्या वर खासदार येणारच आहेत, तर मग नितीश कुमारांना सोबत का घेतलं अशी टीका ठाकरेंनी केली। सगळे तुम्हाला पाहिजेत आणि म्हणे पुन्हा टिमकी मिरवणार, अब की बार 400 पार। अरे 400 पार होणार तर नितीश कुमार कशाला पाहिजे? त्या सोरेनला तुरुंगात का टाकताय निवडणुकीच्या तोंडावर? 400 पार होणारच ना, मग पहिले 400 पार व्हा, मग टाका तुरुंगात। मग घाईघाईने राम मंदिर का केलं? 400 पार व्हायचं होतं आणि राम मंदिर करायचं होतं, पण तुम्हाला राम मंदिर पण पाहिजे, नितीश पण पाहिजे, जे पाहिजेत ते येत आहेत त्यांना काही नाही। आता सरकार आपल्या दारी, पंतप्रधान आपल्या दारी। म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबागमध्ये हा पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आहे, आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील, एखाद्या झोपडीत जाऊन राहतील। भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है। आपका जो समुद्र है वो मेरे गुजरात को भी मिलता है, इतना हमारा बड़ा संबंध है। अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते, त्याचं काय? कोकणात उद्धव ठाकरे जनसंवाद मेळावे घेत आहेत, मात्र मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंना भाजपनं धक्का दिलाय। माजी आमदार सूर्यकांत दळवींनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। सूर्यकांत दळवी दापोली विधानसभा मतदारसंघातून 2दा आमदार होते। 2014 मध्ये सूर्यकांत दळवींचा पराभव झाला। त्यानंतर 2019 मध्ये रामदास कदमांचे पुत्र योगेश कदमांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आणि योगेश कदम विजयी झाले। आता कदम पिता पुत्र शिंदे गटात आहेत। ज्या राष्ट्रवादीच्या संजय कदमांना योगेश कदमांनी पराभूत केलं, त्याच संजय कदमांना उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतले। त्यामुळे त्यांनाच तिकिटाची दाट शक्यता असल्यानं आता सूर्यकांत दळवी भाजपमध्ये आले। बाळासाहेब जेव्हा गेले त्यावेळेला आमचं सर्व संपलं असं आज म्हणायची वेळ आलेली आहे, आणि म्हणून कुठेतरी आता
सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता फार का गप्प बसू शकत नाही. 2014 नंतर आमदार या खुर्चीवर उतरल्यानंतर आमदार म्हणून पाडण्याकरता सोकेयानेच हे ऑपरेशन केलं, पण कचऱ्याच्या टोपलीत पडल्यासारखा या 10 वर्षाचा काळ गेला. मग भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिथं असे प्रश्न आपण अनेक सोडवू शकतो, हे आमचं मोठं स्वप्न आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील तशी इनकमिंग आउटगोईंग सुरू होईल. सध्या सूर्यकांत दळवींच्या रूपात ठाकरेंना या मोसमातला पहिलाच धक्का आहे. निवृत्ती बाबर आणि नंदकिशोर गावडेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.